अंबरनाथमध्ये शिंदे सेना आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आलेत। कोहजगाव या ठिकाणी काही पक्षांच्या गाड्या आज पाठवल्या जात असल्याने शिंदे सेना आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटल्याची देखील माहिती मिळते। तर आपण पाहू शकतो अंबरनाथमध्ये राडा झालेला आहे। शिंदे सेना काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। तर आज अंबरनाथमध्ये मतदान होत आहे। कोहजगाव या ठिकाणी काही पक्षांच्या गाड्या आज पाठवल्या जात असल्याने शिंदे सेना आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्याची देखील माहिती मिळते। पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर हा वाद मिटल्याची देखील माहिती मिळते। तर आपण पाहतोय शिंदे सेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयुरेश कडव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। मयुरेश, अंबरनाथमध्ये शिंदे सेना आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडलेत, नेमकं काय घडलंय? एकमेकांना मतं टाकू देत नसल्याच्या आरोपावरून या ठिकाणी शिंदे सेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपसात भिडलेत। कोसगाव परिसरामध्ये हा राडा झालेला आहे। कोसगाव परिसर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्या ठिकाणी शिवसेनेचे सुद्धा उमेदवार आहेत। मात्र काही बोगस उमेदवार असल्याच्या आरोपांवरून त्या ठिकाणी मतं टाकू दिली जात नव्हती आणि त्यामुळे दोन्ही गट जे होते ते आमने सामने आले आणि त्यावरूनच बाचाबाची झाली आणि जोरदार राडा झाला। आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। प्राची, नक्कीच धन्यवाद मयुरेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय अंबरनाथमधली ही दृश्य आहेत आणि शिंदे सेना आणि काँग्रेस कार्यकर्ते हे एकमेकांना भिडलेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी हा वाद मिटवल्याची देखील माहिती मिळते। तर शिंदे सेना आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना मतं टाकू देत नव्हते अशी अपडेट समोर येते आणि त्यामुळेच हा राडा घडल्याचं समोर येतं।